आणि सवयीप्रमाणे सगळ्यात शेवटी जायची सवय आहे, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी उतरतोय आता। अशी काही एअरलाईन होती। बाय बाय शेषे बाय। तर अजून एकदा हवाई सुंदरीला बाय बोलून आपण चाललोय आपल्या दिशेने। जिनान एअरपोर्ट जो आहे ना तो एकदम म्हणजे असं खेड्यासारखा आहे। जिनान हे जे प्लेस आहे ते, पण एअरपोर्ट जे आहे ते एअरपोर्ट खूप मोठा आहे। इथलं एअरपोर्ट खूप सुंदर आहे। त्याचं रिझन मे बी हे असू शकतं का इथे जवळपास आहेत ना पोर्ट आहेत, म्हणजे जसे आपल्याला मुंद्रा पोर्ट आहे, मुंबईला JNPT आहे, असे काइंड ऑफ इथे पोर्ट आहेत। तर होऊ शकतं का हा बिझनेससाठी एखादी छोटासा हब असेल किंवा एक्सपोर्टचा काही असा हब असेल इथे। असं एवढा काही मोठी सिटी नाही आहे ही, पण एअरपोर्ट खूप मोठा आहे। तर जिनान हे जे शहर आहे मित्रांनो, हे बीजिंगच्या थोडं जवळ आहे। आणि जिनानला येण्याचं कारण म्हणजे मला इथे एका टेपच्या कंपनीमध्ये व्हिजिटसाठी जायचं होतं। भाई चुकीच्या रेल्वे स्टेशनवरती आलो बस घेऊन। इकडे एवढे रेल्वे स्टेशन आहेत, 3 रेल्वे स्टेशन आहेत इथे। नक्की आता कोणत्या रेल्वे स्टेशनवर जायचं इथे इन्क्वायरी केली पोलीसवाल्याला, तर तो बोलला की जिनान ईस्ट रेल्वे स्टेशनवर जायचं आहे तुला, आणि हे जिनान वेस्ट रेल्वे स्टेशन आहे। कमाल आहे। आता चाललोय इथून, अजून 1 तासाची मेट्रो आहे। फायनली आलो इथे, वेट करतोय ट्रेनचा। मी चुकून दुसऱ्या स्टेशनवरती गेलो होतो। आणि मला हे सांगायचं तुम्हाला की इथे खायचे खूप वांदे आहेत। हे बघा मी काय ब्रेड खातोय फक्त। इथे असं नाही का दुसरं काही आहे नाही खायला। आजूबाजूला बघा दुकानं वगैरे भरपूर आहेत। तिकडे पण बघू शकता तुम्ही, भरपूर बरेच दुकान आहेत तिकडे। तिथे काय काय रंगारंगाचं भेटतंय तिथे खायला, पण ती खायची आपल्याला सवय नाही। हे आपण खाऊन ऍडजस्टमेंट करतोय, इथे दिवस काढतोय। आपण ज्या कामासाठी आलोय ते काम पहिले करतोय, आणि खायला गेलं तिथे सगळ्या गोष्टी ते पोर्क आणि बीफ यूज करतात, चिकन खूप कमी गोष्टीत यूज करतात। त्याच्यामुळे ते बघूनच खावंसं नाही वाटत। ससा पण दिसला मला एका ठिकाणी, आणि हे असं खातोय आणि दिवस काढतोय। तर इथे आहे ना मित्रांनो, बुलेट ट्रेन बोर्ड करताना ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागल्याशिवाय जाऊ नये देत, अशी लाईन लावायला लागते। तुम्ही बघू शकता असे किती लोक लाईन लावून आहेत, आणि मी इथे उभा आहे। इथे जास्त लाईन नाही ऍक्च्युली, इथे फॉरेनर्ससाठी आणि बिझनेस क्लासवाल्यांसाठी जे आहे ती वेगळी एक्सेस एंट्री आहे इथे। असा काही फायदा मिळतो तुम्हाला। सकाळी जिथून चॉंगकिंगवरून निघालो होतो मित्रांनो इकडे यायसाठी जिनानला, आता आहे जिनानच्या इथे हाय स्पीड रेल्वे स्टेशनवरती आहे। इकडे ना थंडी भरपूर आहे। इकडे एकदम नॉर्मल टेम्परेचर होतं चॉंगकिंगला, इकडे भयानक थंडी आहे। असं वाटतं शिमल्याला किंवा मनालीला वगैरे असं काहीतरी आलो आपण। सगळे माझ्या मागे पण बघू शकतो, सगळे जे लोक आहेत सगळे जॅकेट्स वगैरे घालून आहेत। आणि बघतो मी आता बॅग इथे ओपन करावं लागेल बसल्यावरती एकदा। मी पण जॅकेट घालून घेतो, खूप थंडी आहे इकडे। हे बघा इकडे ट्रेन आली आहे। आली आहे ट्रेन माझी, काही अशा प्रकारे ट्रेन आहे। मी तुम्हाला दाखवतोय बघा, अशा प्रकारे काही ट्रेन आहे। दिसायला एकदम सुंदर दिसते। आणि हा असा त्यांचा जो टोक आहे तो टोक निमुळता का बनवतात ते, कारण इकडे ना टनल्सचं प्रमाण भरपूर आहे। जागोजागी बोगदे बनवले त्यांनी, जागोजागी टनल्स बनवले। तर ते टनल मधून जाताना ना साधी ट्रेन आवाज करायची, म्हणून ते त्यांनी तसे तोंड त्याचं असं निमुळतं बनवलंय। ती हाय स्पीड मध्ये आवाज नाही करत, असं काहीतरी आहे। स्टेशन आलंय आपलं, उतरायचं आहे। इकडे काही अशा लेडी ऑफिसर आहे, प्रत्येक दरवाजाजवळ एक लेडी ऑफिसर असते। ओके, इकडे काय पहिलाच डब्बा होता आपला बिलकुल। ट्रेन मधून उतरल्या तिकडे बघा सिगरेट पेटवली त्या मुलाने। इकडे पब्लिक मध्ये सिगरेट पिणं वगैरे अलाउड आहे, आणि अशा रेल्वे स्टेशन मध्ये वगैरे अलाउड आहे पब्लिक प्लेस मध्ये। क्या चाललोय मी माझ्या हॉस्टेलकडे। मला माझं हॉटेल जे बुक करून दिलंय ते माझ्या वेंडरनी बुक करून दिलंय, आणि आज तर नाही होणार पॉसिबल जाणार, तर तो उद्या सकाळी येईल मला घ्यायला। आता तो येते का ती येते, कोण पाठवतोय ते त्याचे ऑफिस मधले कोणी लोक ते नाही माहिती, आता ते उद्याच माहीत पडेल। तो वेंडर जो आहे त्यांनी सगळं काही माझी सोय केली आहे इथे। जिनान वरून मी आता आलोय बुलेट ट्रेन घेऊन, आणि वेफँग नावाची सिटी आहे।